अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि लक्ष्मीपूजन लवकरच येणार आहे. लक्ष्मीपूजनाला आपण अनेक सेवा करत असतो, परंतु आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात वास करण्यासाठी आपल्याला एक लक्ष्मी कुबेरची पोटली बनवायची आहे. पोटली म्हणजे एक छोटीशी आजी घालते तशी एखादी पिशवी असते कमरेला, त्याला आपण पोटली म्हणतो. आणि ती पोटली आपल्याला घरच्या घरी बनवायची आहे. तर घरच्या घरी कशी बनवायची आणि त्याच्यामध्ये कोणतं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे, कोणत्या अशा वस्तू घ्यायच्या आहे की त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्या वस्तूंमुळे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते. ती कुठेही जात नाही आणि वर्षभर आपल्याला पैशाची कमी अजिबात भासत नाही. त्यामुळे ही पोटली आपल्याला लक्ष्मीपूजनाला बनवायची आहे. तर ही पोटली बनवायची कशी, याच्यामध्ये साहित्य घ्यायचं कोणतं आणि याच्यावर सेवा कोणत्या करायच्या, त्याचसोबत ही केव्हा बनवायची आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, ही संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्याकडून कोणतीच चूक होणार नाही आणि वर्षभर आपल्या घरामध्ये कशाचीच कमी राहणार नाही. तर चला सुरुवात करूया की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोटली कशी बनवायची. आता बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपलं लक्ष्मीपूजन ज्यावेळेस होतं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपलं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला ही पोटली बनवायची आहे. मग आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याकडे वेळ खूप कमी असतो, म्हणजे या दिवशी महिला सकाळी पहाटेपासून घरातल्या कामांना लागतात आणि संध्याकाळी सुद्धा दिवाळीची म्हणजेच लक्ष्मीपूजनाची खूप मोठी सेवा असते. त्या सेवा करताना मग या बाकीच्या सेवा आपल्याला करायला वेळ मिळत नाही. मग सकाळीच केलं तर चालेल का, तर नाही. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन झालेलं असतं आणि त्या वेळेतच आपल्याला ही सेवा करायची आहे. म्हणजेच आपल्याला ही सेवा करताना माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये या स्वरूपात अखंड स्वरूपात वास करत असते. म्हणून आपल्याला ही सेवा लक्ष्मीपूजन झाल्यानंतरच करायची आहे. आता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सुरुवात कशी करायची बघा. ज्यावेळेस लक्ष्मीपूजन झालेलं असतं त्यावेळेस आपल्याला पुढे सांगितलेलं साहित्य सगळं आपल्याला घ्यायचं आहे. आता पोटली बनवायची आहे म्हणजे आपल्याला लागणार आहे लाल कापड. मग आता लाल कापड जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते कापड असं असलं पाहिजे की ते सुरुवातीला धुतलेलं नसलं पाहिजे, नवीन असलं पाहिजे किंवा घरातलं वापरलेलं वस्त्र तुम्हाला घ्यायचं नाहीये. या दिवशी तुम्ही एक लाल नवीन कपडा आणला तरीही चालणार आहे. आणि ज्याप्रमाणे आपण छोटीशी बॅग शिवतो त्या पद्धतीने तुम्ही हाताने बनवली तरी चालेल किंवा तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर अशी बनवून घेतली तरीही चालणार आहे. आता ही पोटली तुम्ही घरच्या घरी बनवल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये साहित्य घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला घरच्या घरी नाही बनवता आली तर ज्या ठिकाणी पूजेच्या वस्तू मिळतात त्या ठिकाणी जर तुम्हाला छोटीशी लाल पिशवी बॅग मिळाली तर ती घेऊन टाका, म्हणजे तिला आपण पोटली म्हणतो. तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि नाही मिळाली तर जसं मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला घरी बनवून घ्यायची आहे. आता बनवल्यानंतर ही पोटली आपल्याला घ्यायची आहे आणि याच्यामध्ये जे साहित्य घ्यायचं आहे ते असं आहे की आपल्याला एक लागणार आहे लक्ष्मी कुबेर यंत्र. आता लक्ष्मी कुबेर यंत्र म्हणजे खूप मोठी वस्तू नाही लागणार आहे. जे पोस्टर सारखं असतं गोल्डन कलरचं जे तुम्हाला पूजेच्या ठिकाणी दिसतं तर ते 5 किंवा 10 रुपयांना मिळेल ते यंत्र तुम्हाला आणायचं आहे. अगदी छोटंसं बघून आणायचं आहे कारण तुम्हाला ते पोटलीत ठेवायचं आहे. आता हे यंत्र आणल्यानंतर दुसरी जी वस्तू आहे किंवा जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला लागणार आहे गोमती चक्र. हे 5 गोमती चक्र तुम्हाला घ्यायचे आहे. हे सगळं साहित्य तुम्हाला पूजेच्या वस्तू मिळतात, देवाऱ्याच्या गोष्टी ज्या मिळतात किंवा वस्तू मिळतात त्या ठिकाणी सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील. त्यामुळे तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या वस्तू आहेत त्या लिहून घ्या. सुरुवातीला मी सांगितलेलं आहे तुम्हाला लक्ष्मी कुबेर यंत्र, त्यानंतर गोमती चक्र आहे ते घ्यायचे आहे 5. तिसरी जी गोष्ट आहे त्या पांढऱ्या कवड्या तुम्हाला त्याही 5च घ्यायच्या आहे. त्याच्यामध्ये आपल्या स्क्रीनवर जे दिसत आहे काळ्या कलरची म्हणजे चॉकलेटी कलर असतो तो चॉकलेटी कलरची कवडी, त्या कवड्या तुम्हाला त्या पण 5 घ्यायच्या आहे. या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून या तुम्हाला घ्यायच्याच आहेत. मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते. त्यामुळे जी चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे या चॉकलेटी कलरच्या कवड्या या देखील तुम्हाला 5 घ्यायच्या आहे. त्यानंतर अतिशय प्रिय वस्तू म्हणजे कमळगट्ट्याचे मणी
तर हे कमळगट्ट्याचे मणी देखील तिथेच तुम्हाला मिळतील, ते सुद्धा आपल्याला 5च घ्यायचे आहे। तर या झाल्या आपल्या 5 वस्तू। या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या घरातील वेलची जी असते, जी आपण मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरतो, ही वेलची जी आहे या 5 घ्यायच्या आहेत आपल्याला। 5 वेलची घ्यायच्या आहे आणि लवंगा ज्या आपण पूजेमध्ये वापरत असतो, खाण्यामध्ये देखील वापरत असतो, या लवंगा देखील आपल्याला 5च घ्यायच्या आहे। आणि या सर्वांमध्ये अतिशय महत्त्वाची वस्तू जी माता लक्ष्मीला घरातच ठेवते, कुठे जाऊ देत नाही, ती म्हणजे काळी हळकुंड। ही सहसा आपल्याला लवकर मिळत नाही, परंतु तुम्हाला जर भेटली तर आपली पोटली खूप जास्त मजबूत होईल। तर आपल्याला ही जी आहे काळी हळद म्हणतो आपण, ती तुम्हाला एकच घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला काळी हळद नाही मिळाली तर पिवळी हळकुंड तुम्ही घेतली तरीही चालेल। ही काळ्या कलरची हळकुंड नाही मिळाली तर तुम्ही पिवळ्या कलरची हळकुंड घेऊ शकता। हे सगळं साहित्य आपल्याला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लक्ष्मीपूजनामध्ये ते ठेवायचं आहे। म्हणजे लक्ष्मीपूजन करताना जर तुम्ही हे अगोदर आणलेलं असेल तर हे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस लक्ष्मीपूजन करताना हे तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आणि लक्ष्मीपूजनासोबतच याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे। आता या व्यतिरिक्त जे साहित्य सांगितलेलं आहे त्या व्यतिरिक्त आपल्याकडे पिवळी मोहरी जी आपण अनेक उपायांसाठी वापरत असतो, ही पिवळी मोहरी आपल्याला या साहित्यामध्ये घ्यायची आहे। आणि ही मोहरी साधारण 1 किंवा 2 चमचे घेतली तरीही चालणार आहे, किंवा त्याचं एक पॅकेट मिळतं छोटंसं, ती संपूर्ण घेतली तरीही चालेल। ही सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे। हे सगळं साहित्य तुम्हाला एका देवाची जी गोष्ट असते म्हणजे वस्तू असते, डिश म्हणा काही असेल, त्याच्यात ठेवलं तरी चालेल, किंवा आपल्या घरातल्या एखाद्या डिशमध्ये ठेवलं तरीही चालेल। तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। आणि त्यानंतर याची पूजा झाल्यानंतर आपल्याला याच्यावर काही सेवा करायच्या आहेत। आता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर याच्यावर आपल्याला कोणती सेवा करायची आहे, तर सर्वात पहिली जी सेवा करायची आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। तर हा मंत्र किती वेळेस जप करायचा, तर एकच माळ तुम्हाला जप करायचा आहे। कारण की आपल्याकडे जे काही आहे आणि आपण आता ज्या काही ठिकाणी आहोत किंवा चांगल्या ठिकाणी आहोत, हे सगळं आपल्या स्वामींमुळे आहेत। आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत आणि ज्या काही आपण सेवा करतो त्या कधीही वाया जात नाही। चुकलं तरीही आपल्याला आपले स्वामी त्याच्यामध्ये यश मिळवून देतात। म्हणून सुरुवात आपल्याला इथूनच करायची आहे। श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप करायची आहे। आणि त्यानंतर जे आपले कुलदैवत आहे, तुमचं कुलदैवताचा जो काही मंत्र असेल तो तुम्हाला या ठिकाणी म्हणायचा आहे। कारण आपले कुळाचं दैवत आपलं रक्षण करत असते, त्यामुळे हे सिद्ध करण्यासाठी कुलदेवतेचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आणि जर तुम्हाला तो माहीत नसेल तर 9 मंत्र आपल्याकडे सर्वांना माहिती आहे, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे या ठिकाणी। तो सुद्धा आपल्याला 1 माळ म्हणायचा आहे। लक्षात घ्या, श्री स्वामी समर्थ हा मंत्र 1 माळ, त्यानंतर 9 मंत्र जो आहे तो 1 माळ म्हणायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे, ज्याला आपण लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणतो, तो तुम्हाला म्हणायचा आहे। माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला श्री सूक्त 16 वेळेस म्हणायचं आहे। आणि ही सेवा सांगितलेली संपूर्ण सेवा तुम्हाला वेळ देऊन करायचीच आहे। कारण आपल्या घरामध्ये पैशाचा पाऊस आपल्याला पाडायचा असेल, पैशाची कमतरता भासू द्यायची नसेल, वर्षभर आपल्याला चांगले दिवस आणायचे असतील, आनंदात राहायचं असेल, तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला ही सेवा कितीही वेळ होऊ दे पण करायचीच आहे आणि ती केलीच पाहिजे। त्याशिवाय ही पोटली सिद्ध होणार नाही। म्हणून आपल्याला श्री सूक्त 16 वेळेस म्हणायचं आहे। आणि ही सेवा झाल्यानंतर हे आपले जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे, जी काही पोटली आपण घेतलेली आहे, ती संपूर्णपणे सिद्ध होऊन जाते। आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला म्हणजे जे काही साहित्य आपण घेतलंय डिशमध्ये ते सिद्ध केल्यानंतर आपण जी पोटली बनवलेली आहे कापडाची, त्याच्यामध्ये त्या साहित्य आपल्याला ठेवायचं आहे। आणि हे साहित्य ठेवताना एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ हाच मंत्र म्हणायचा आहे। मग तो साहित्य ठेवस्तोवर कितीही वेळेस म्हणा, काहीही हरकत नाही, 1 मिनिट 2 मिनिट म्हटला तरीही चालेल।
तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि ते साहित्य त्या पोटलीमध्ये ठेवायचं आहे। या पोटलीला एक गाठ तुम्हाला मारून घ्यायची आहे आणि ही पोटली लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणीच आपल्याला सकाळपर्यंत तशीच ठेवायची आहे। आपण लक्ष्मीपूजनामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा ठेवलेली असते, त्या मूर्तीच्या समोरच तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि पोटली सिद्ध करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन केलेलं असतं आणि त्याची उत्तर पूजा करतो त्यावेळेस ते साहित्य सगळं उचलताना ही पोटली उचलायची आहे आणि उचलल्यानंतर ती आपल्याला ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात, दागिने ठेवतात त्या ठिकाणी ती ठेवायची आहे। जर तुम्ही तिजोरीमध्ये सगळं ठेवत असाल तर ही पोटली तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि जर तुम्ही तिजोरीत ठेवत नसाल, ज्या ठिकाणी तुम्ही कुठेही ठेवा, एखाद्या डब्यात ठेवत असाल किंवा बॅगेत ठेवत असाल तर अशा ठिकाणी ठेवायची आहे की जिथे आपला वारंवार हात लागला नाही पाहिजे, अशा ठिकाणी ही पोटली तुम्हाला ठेवून घ्यायची आहे। आता ही पोटली ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच आपल्याला पैशाची कमी भासत नाही, कारण की पैशाला खेचणाऱ्या सगळ्या वस्तू आपण याच्यामध्ये ठेवलेल्या आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि वर्षभर आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते। दर महिन्याच्या पौर्णिमेला या पोटलीवर तुम्हाला हीच सेवा करायची आहे, कारण पौर्णिमेला आपण आपल्या कुलदेवतेच्या सेवा करत असतो, त्याचसोबत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील सेवा आपण या दिवशी करत असतो। म्हणून हे जे काही साहित्य आहे, ही पोटली आहे, याची सेवा तुम्हाला दर महिन्याच्या पौर्णिमेला करायची आहे। त्यामुळे ही तिची जी जादू आहे किंवा तिची जी पॉवर आहे तशीच राहते आणि वर्षभर आपल्या घरामध्ये कधीच पैशाची कमी पडत नाही, आपल्या घरामध्ये आजारपण देखील येत नाही, तसेच आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती सुद्धा प्रवेश करत नाही। त्यामुळे आपल्या घरात या वस्तू ठेवलेल्या अतिशय लाभदायक आहे। वेळात वेळ काढून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही पोटली तुम्ही नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच माहितीसाठी आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।